नमस्कार मंडळी. आयुष्यात काय बोलावं, कसं बोलावं आणि किती बोलावं यापेक्षा सगळ्यात मोठी कला कोणती असेल ना, तर ती कुठे आपलं तोंड उघडू नये. ज्या माणसाला कुठे गप्प राहायचं आणि कुठे शांत बसायचं हे समजलं त्याने अर्ध जग जिंकलं समजा. मूर्ख माणूस प्रत्येक ठिकाणी आपली अक्कल पाजळत बसतो, पण एक बुद्धिमान आणि स्वाभिमानी माणूस योग्य वेळ आणि जागा बघूनच आपलं तोंड उघडतो. आज आपण अशाच 8 जागांबद्दल बोलणार आहोत जिथे शांत राहणं तुमच्या फायद्याचं असतं. जर तुम्ही या जागांवर बोलायला गेलात तर स्वतःची इज्जत तर गमवालच, पण नको त्या मोठ्या संकटात सापडाल. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, 2 लोकांच्या भांडणात. मित्रांनो, जेव्हा गावात किंवा आपल्या अवतीभोवती 2 लोकांमध्ये वाद किंवा भांडण चालू असतं ना, तेव्हा आपण तिथं शहाणपणा करायला जायचं नाही. यालाच आपल्या भाषेत म्हणतात दुसऱ्याच्या लफड्यात नाक खुपसणे किंवा कुऱ्हाड चाललीये तर आपला पाय आडवा करणे. तिथं जर तुम्ही वाद मिटवायला किंवा कोणाची समजूत काढायला गेलात तर शेवटी काय होतं, ते दोघं एकत्र येतात आणि तुम्हालाच मधोमध वाईट ठरवून मोकळे होतात. ज्यांचं भांडण आहे तो तुमचा कधीच आदर करणार नाही, उलट तुला काय करायचंय आमच्या विषयात असं म्हणून तुमचाच अपमान करेल. म्हणून शहाणा माणूस कधीही दुसऱ्यांच्या भांडणात पडत नाही. तो आपली शांतता आणि इज्जत जपतो. तिथं आपलं काम बरं आणि आपण बरे हाच नियम लावायचा. दुसऱ्यांच्या वादात पडण्यापेक्षा तिथून शांतपणे बाजूला होणं, यात खरी बुद्धिमानी आणि आपली सुरक्षा असते. नंबर 2, जिथे तुमच्या चांगुलपणाची किंमत नाही. मित्रांनो, या जगात काही लोक असे असतात ना की तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःचा जीव जरी उपसून दिला तरी त्यांना तुमची कदर नसते. आपण मोठ्या आशेने त्यांच्या सुखदुःखात उभे राहतो, त्यांना मदत करतो, पण बदल्यात ते आपल्याला काय देतात? फक्त दुर्लक्ष किंवा अपमान. अशा गुणवंतांसमोर कधीही आपल्या चांगुलपणाचे गोडवे गात बसू नका. आपण किती चांगले आहोत हे त्यांना ओरडून सांगण्यात काहीच अर्थ नसतो. जिथे तुमच्या प्रेमाची, तुमच्या गुणांची आणि तुमच्या प्रामाणिक स्वभावाची किंमत चण्याच्या कवडी एवढीही केली जात नाही ना, तिथं वाद घालत बसण्यापेक्षा शांतपणे गाथा गुंडाळायचा आणि बाजूला व्हायचं. आपल्या भाषेत एक म्हण आहे, गाढवा पुढे गीता वाचली आणि आजचा दिवस वाया गेला. अशा कदर नसलेल्या लोकांसमोर तोंड उघडून स्वतःचे शब्द वाया घालवण्यापेक्षा तिथून काढता पाय घेणं हाच तुमच्या स्वाभिमानाचा खरा विजय असतो. नंबर 3, शत्रूच्या घरात किंवा त्याच्या जाळ्यात. मित्रांनो, जो माणूस आपल्यावर जळतो किंवा ज्याला आपण प्रगती करताना बघवत नाही तो म्हणजे आपला शत्रू. अशा माणसांच्या घरात किंवा त्याने लावलेल्या गोड गोड बोलण्याच्या सापळ्यात कधीही अडकायचं नाही. शत्रू जेव्हा तुम्हाला जवळ करतो ना, तेव्हा तो प्रेमापोटी नाही तर तुमच्यातलं गुपित काढून घेण्यासाठी आलेला असतो. त्याच्या समोर जाऊन कधीही मोठ्या गप्पा मारायच्या नाहीत किंवा आपले पुढचे प्लॅन सांगायचे नाहीत, कारण तिथे तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द, तुमची प्रत्येक चूक तो डायरीत लिहून ठेवत असतो. वेळ येताच तो त्याच शब्दांचा वापर करून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार हे नक्की. अशा ठिकाणी तोंड बंद आणि कान उघडे ठेवणे हेच तुमचं सगळ्यात मोठं हत्यार असतं. आपल्या डोक्यात आणि काळजात काय चाललंय याचा सुगावा सुद्धा शत्रूला लागला नाही पाहिजे. शत्रूच्या जाळ्यात शांत राहणं हीच त्याला पराभव करण्याची पहिली पायरी असते. नंबर 4, जिथे तुम्हाला फक्त देखाव्यासाठी बोलवलंय. मित्रांनो, काही कार्यक्रमात किंवा बैठकांमध्ये आपल्याला निमंत्रण तर असतं, पण ते प्रेमापोटी किंवा आपल्या आदरासाठी नसतं. तिथं त्यांना फक्त स्वतःची मिरवणूक करायची असते, गर्दी दाखवायची असते किंवा बघा आमची किती ओळख आहे हे जगाला दाखवायचं असतं. अशा ठिकाणी तुमच्या शरीराला महत्व असतं, पण तुमच्या विचारांना आणि मताला कवडीचीही किंमत नसते. अशा ठिकाणी गेल्यावर उगाच उत्साहाच्या भरात येऊन शहाणपण शिकवायला जाऊ नका किंवा मोठी भाषणं ठोकू नका, कारण तिथं तुमचं ऐकून घ्यायला कुणालाच रस नसतो. तिथं तोंड उघडून स्वतःची किंमत कमी करण्यापेक्षा गप्प राहून सगळी नाटकं उघड्या डोळ्यांनी बघा, तिथली हवा ओळखा, चहा पाणी घ्या आणि गपचूप आणि शांतपणे तिथून काढता पाय घ्या. जिथं मान नाही तिथं मत मांडण्यात काय होशील. नंबर 5, चुकीच्या संगतीत किंवा चुकीच्या वातावरणात. आपल्याकडे म्हणतात ना, चिखलात दगड टाकला की शिंतोडे आपल्याच अंगावर उडतात. अगदी तसंच
दारूच्या अड्ड्यावर, जुगाराच्या अडशावर किंवा जिथं फक्त लोकांची बदनामी, चहाड्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गप्पा चालतात, अशा गलिच्छ वातावरणात तुमचं ज्ञान पाजळत बसू नका. अशा लोकांसमोर तुम्ही कितीही चांगल्या आणि सत्याच्या गोष्टी सांगितल्या तरी ते तुमची मस्करीच उडवणार. चुकीच्या लोकांच्या घोळक्यात बसून तुम्ही स्वतःला कितीही पवित्र सिद्ध करायचा प्रयत्न केला तरी दुनिया तुम्हाला त्यांच्याच नजरेने बघणार. अशा वातावरणात तोंड उघडणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. तिथं वाद घालत बसू नका. कोणाला सुधारण्याचा ठेका तुम्ही घेतलेला नाही. अशा ठिकाणी आपलं तोंड गच्च बंद ठेवायचं आणि लवकरात लवकर तो परिसर सोडून पळ काढायचा. यातच आपली अब्रू आणि शहाणपण असतं. नंबर 6, जिथे तुमचे सिद्धांत आणि मूल्य तुटू लागतं. मित्रांनो, माणूस पैशाने आज गरीब असेल तर उद्या श्रीमंत होऊ शकतो. गरिबी हटवता येते. पण जर एखादा माणूस आपल्या चांगल्या विचारांनी, इमानाने आणि तत्वानी भिकारी झाला ना तर त्याला जगात पुन्हा कधीच इज्जत मिळत नाही. जिथे तुमच्या स्वाभिमानाचा, तुमच्या चांगल्या मूल्यांचा लिलाव होत असेल किंवा जिथं तुम्हाला चुकीच्या कामात सामील होण्यासाठी भाग पाडलं जात असेल तिथं अजिबात तोंड उघडून मनधरणी करू नका. तिथं वाद घालत बसण्यात वेळ वाया घालू नका. समोरचा कितीही मोठा किंवा श्रीमंत असला तरी जिथं तुमचं इमान धोक्यात येतं तिथे ताठकनेने आणि छाती ठोकून नाही म्हणायला शिका. पैशापेक्षा आणि कुणाच्या मर्जीपेक्षा तुमची तत्व आणि तुमचा स्वाभिमान खूप मोठा आहे. अशा ठिकाणी तडजोड न करता आपला रस्ता धरणं हाच खरा शहाणपणा. नंबर 7, जिथं तुमच्याच शब्दांचा वापर तुमच्यावर उलटवला जाऊ शकतो. जगात काही लोक इतके कपटी आणि गोडबोले असतात की ते तुमच्याशी लबाडीने वागतील. पाठीत खंजीर खुपसण्यासाठी ते तुमच्याशी इतकं गोड बोलतील की तुम्ही वाहून जाल आणि आपल्या पोटातल्या सगळ्या गोष्टी, तुमचे पुढचे बेत किंवा तुमच्या कमजोरी त्यांच्या समोर बोलून दाखवाल. पण लक्षात ठेवा, हेच लोक नंतर त्याच विचारांचा वापर करून तुम्हाला बदनाम करतील किंवा तुमचा गेम करतील. म्हणूनच म्हणतात, जोपर्यंत शब्द तुमच्या पोटात आहेत तोपर्यंत तुम्ही शब्दाचे मालक आहात, पण तो तोंडातून बाहेर पडला की जग तुमचे मालक बनतं. अशा कावेबाज लोकांसमोर कधीही आपल्या मनाचा तळ उघडा करू नका. तिथं आपलं तोंड बंद ठेवणं हीच तुमची ढाल असते. आपले बेत नेहमी गुप्त ठेवा, जेणेकरून कोणालाही तुमच्यावर उलटवार करण्याची संधीच मिळणार नाही. नंबर 8, जिथं वारंवार तुमचा अपमान होतो. हा तर आयुष्याचा सर्वात मोठा आणि कडक नियम आहे. जिथे तुमच्या शब्दांची किंमत नाही, तुमच्या हसण्याचा आदर नाही आणि जिथे लोक पावलोपावली तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवतात, अशा ठिकाणी कुत्र्यासारखं रेंगाळत राहणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचाच गळा घोटण्यासारखं आहे. तिथं अपमान झाल्यावर रागाने ओरडून किंवा उलट उत्तर देऊन स्वतःची पातळी खाली घसरवू नका. अशा ठिकाणी तुमचा राग नाही तर तुमचं मौन आणि तिथून घेतलेली माघार हेच समोरच्यासाठी सगळ्यात मोठं उत्तर असतं. जिथे मान नाही तिथे जाणे बंद आणि बोलणंही बंद. तोंड बंद ठेवून तिथून कायमचे निघून जाणं हाच त्या अपमानाचा सर्वात मोठा आणि रॉयल बदला असतो. आपला स्वाभिमान सांभाळा, जग तुमची किंमत करेल. तर मित्रांनो, आज आपण या 8 जागा बघितल्या ना. तिथे शांत राहणं म्हणजे माघार घेणं नाही तर स्वतःची ताकद आणि इज्जत टिकून ठेवणं असतं. लक्षात ठेवा, कुठं काय बोलावं यापेक्षा कुठं आपलं तोंड गच्च बंद ठेवावं. ज्याला हे कळलं तो आयुष्याच्या लढाईत कधीच हरत नाही. शब्दांची किंमत तेव्हाच राहते जेव्हा ते योग्य ठिकाणी आणि योग्य माणसासमोर वापरले जातात. भलत्या ठिकाणी आपली ऊर्जा आणि शब्द वाया घालू नका. जर आजचा हा विचार तुमच्या मनाला पटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही हे शहाणपण सांगा. आणि हो, अशाच कडक आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.